पृथ्वीराज चव्हाणांच्या मराठा आरक्षणावरील एका वक्तव्यानं राजकारण तापलंय। चव्हाणांचा रोख अजित पवारांकडे आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय, कारण सुनील तटकरे यांनी चव्हाणांवर पलटवार केलाय। नेमकं काय घडलंय बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय। मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौरा करत पुन्हा एकदा रान पेटवलंय। अशा वेळी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका वक्तव्यानं चांगलीच खळबळ माजली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं जर आघाडी सरकार पाडलं नसतं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला असता असा दावा चव्हाण यांनी केला। इतकंच नाही तर राज्य शिखर बँकेबाबत कडक निर्णय घ्यावा लागला आणि त्याची मोठी राजकीय किंमतही मला मोजावी लागल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय। त्यावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चव्हाणांवर जोरदार पलटवार केलाय। मला राजकीय त्याची किंमत खूप मोठी भोगावी लागली। माझं सरकार राष्ट्रवादी काँग्रेसने 14 पाडलं। माझं सरकार जर पडलं नसतं आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील मी सोडवला असता, कारण पहिल्यांदा 50 वर्षामध्ये जर मराठा आरक्षणाकरता कोणी निर्णय घेतला तो मी घेतला। ज्या हेतूने पृथ्वीराज चव्हाण राज्यामध्ये आले, जी काय आघाडीच्या सरकारची लय बिघडली, आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब सुद्धा कोalition गव्हर्नमेंटचे मुख्यमंत्री कसे असावेत त्याचाही आदर्श त्यांनी दिला। अशोकराव चव्हाण यांनी सुद्धा उत्तम काम केलं। पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सतत पाण्यामध्ये बघतच त्यांचा कारभार त्या ठिकाणी करत आलेले होते। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याचं समर्थन केलं, तर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी बाबांचा रोख दादांकडे असेल तर दादाच त्यावर बोलतील असं म्हटलंय। 2013 मध्ये ज्यावेळेस मराठा आरक्षणासाठी आम्ही राणे समिती नेमली, बापट आयोगांच्याकडे तो रिपोर्ट गेला। बापट आयोगांनी त्यामध्ये थोडा विरोध दर्शवला आणि त्याच कालावधीमध्ये सरकार अस्थिर झाला। त्यावेळेस सरकार जर म्हणून त्यावेळेस आमचं असतं तर त्याला पूर्णत्वाकडे नेता आलं असतं आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न संपला असता। या मताशी बाबा म्हणतायत, पृथ्वीराज बाबा म्हणतायत, त्या मताशी मी सहमत आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं। पृथ्वीराज चव्हाण साहेब काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री होते आणि माननीय अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे उपमुख्यमंत्री होते। त्यामुळे ह्या दोघांच्या मधला हा विषय आहे। महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये ज्या दोघांना अधिकार होते त्या दोघांनीच बोलणं उचित ठरेल। जर बाबा म्हणत असतील की दादाने आम्हाला सहकार्य केलं नाही तर दादाने आता सांगावं लागेल की केलं का नाही केलं। मराठा आरक्षणासाठी आघाडी सरकारच्या काळात 2013 मध्ये नारायण राणे समितीची स्थापना करण्यात आली होती। राणे समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर जुलै 2014 मध्ये आघाडी सरकारनं मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला। मात्र निवडणुका झाल्या आणि आघाडी सरकार कोसळलं। पुढे उच्च न्यायालयात हे आरक्षण टिकलं नाही। हाच धागा पकडत पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबाबत खळबळ माजवणारं वक्तव्य केलं। दरम्यान चव्हाण यांनी ज्या राज्य सहकारी बँकेचा उल्लेख केला ते प्रकरण नेमकं काय आहे हेही लक्षात घेणं गरजेचं आहे। शिखर बँकेने 2001 ते 2013 मध्ये हजारो कोटी रुपयांचं कर्ज दिलं। या प्रकरणी अण्णा हजारे आणि सुरेंदर अरोरा यांनी 2015 ला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई करण्यात आली। अजित पवार यांच्यासह अनेक बडे नेते यामध्ये अडचणीत आले। 2010 मध्ये शिखर बँकेने राम गणेश गडकरी हा साखर कारखाना विकला। कारखान्याची विक्री किंमत 26 कोटी 32 लाख रुपये, तर कारखाना अवघ्या 12 कोटी 95 लाखाला विकला गेला। या प्रकरणामध्ये अपेक्षित प्रक्रिया राबवली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला। त्यावेळी बँकेच्या संचालकपदी अजित पवार होते। ऑगस्ट 2019 मध्ये मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर काही दिवसात या प्रकरणाचा तपास ईडीकडे वर्ग करण्यात आला। पुढे 2023 मध्ये ईडीने आरोपपत्र दाखल केलं, पण त्यातून अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचं नाव वगळण्यात आलं। दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। सगळेच मराठा नेते दोषी आहेत, सगळ्याच मराठा नेत्यांनी आरक्षण दिलं नसल्याचं जरांगे पाटील म्हणाले। आता ते तर 70 वर्षापासून चालू आहे, हे त्याच्यावर ढकले दे ते त्याच्यावर ढकले दे, हे सगळे सत्यच होते। सगळ्यांनीच मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, याला सगळेच दोषी आहेत। त्यामुळं आता ही सामान्याला लढाई करायला लागली, सामान्य लढतोय। मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानं राजकारण तापलंय। चव्हाण यांनी केलेल्या दाव्यावर आता अजित पवार काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.